नमस्कार मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या येणाऱ्या पुढील भागात आपण पाहणार आहोत की काव्या तिच्या आई बाबाला आणि सर्वांना तिचे व पार्थचे लग्न का लावून दिले असा जाब विचारत असते। त्यावेळेस काव्याचे मामा आणि सर्वजण हे काव्याला समजावून सांगतात की त्यावेळेस कशी परिस्थिती होती आणि काव्या बोलते, म्हणून तुम्ही बाबाला वाचवण्यासाठी माझा बळी दिला का? तेव्हा सर्वजण आवाकून काव्याकडे पाहू लागतात। त्यानंतर आपण पाहतो काव्य ही स्वतःशीच बोलते, ज्या गोष्टीचा मला त्रास होत आहे त्या गोष्टीचा मला काहीतरी छडा लावायलाच पाहिजे। या सर्वांनी मिळून माझं लग्न केलं आहे, परंतु हे लग्न मोडण्याचं काम मी करते, असं ती आता निर्धार करते। तर तिकडे आपण पाहतो की गुरुजी हे देशमुखांच्या घरी आलेले असतात आणि ते मालिनीला सांगतात की तुमच्या पार्थच्या जीवनामध्ये खूप मोठं वादळ येणार आहे आणि ते कदाचित आता आलं देखील असेल। तर मालिनी आता आवाकून गुरुजींना विचारते, माझ्या पार्थच्या जीवनामध्ये आता कसलं वादळ येणार आहे? तर इकडे आपण पाहतो काव्या ही तिच्या वकिलाला फोन लावते। आता पुढे येणाऱ्या भागामध्ये काव्या ही पार्थ कडून घटस्फोट घेणार आहे का हे पाहणं अतिशय रंजक ठरणार आहे। लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचे सर्व अपडेट्स पाहण्यासाठी आपल्या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा।